की 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस असतो. शरद पवारांचे खासदार फुटणार हे निश्चित आहे. स्वतः सुप्रिया सुळे आहेत, एक अमोल कोल्हे आहे आणि नाशिकचे खासदार भगरे म्हणून आहे. पण ते अजित पवार गटाच्या संपर्कात नाही, तर ते एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत. अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याची अशी पण माहिती आहे. सुनेत्रा पवारांच्याकडे जाणार की एकनाथ शिंदेच्याकडे जाणार हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील एक बडे नेते आणि सुप्रिया सुळे यांची बैठक ही अमित शहाच्या बरोबर झालेली होती. महाविकास आघाडीची गरज कुणाला उरली हा प्रश्न आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंचे काही आमदार आहेत ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत, ही गोष्ट खरी आहे. ह्या दोघांची भाषा सुद्धा कधी महायुतीच्या बरोबरीनं असते. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेतली खासदारांमधली फूट असो, म्हणजे ज्या पद्धतीनं खासदार शिवसेनेतून बाहेर पडले 6 ठाकरेंचे ते असो, किंवा त्यानंतर झालेलं शरद पवारांच्या खासदारांच्या फुटीबाबतची चर्चा असो, आणि त्यानंतर अगदी 25 जून रोजी रात्री 25 जून रोजी जी काही महाविकास आघाडीची बैठक पार पडली, त्या बैठकीला 60 आमदारांपैकी, म्हणजे मवियाचे जे एकूण 60 आमदार आहेत, त्या 60 आमदारांपैकी 23 आमदार अनुपस्थित असणं, हे सगळ्या गोष्टी खरं तर कुठेतरी आतमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत का, किंवा की फक्त योगायोग आहे? कारण आपण ज्या पद्धतीनं पाहतोय मवियाला वारंवार एकावर एक धक्के बसताना दिसतात राजकीय दृष्ट्या, आणि ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपूर्वी, एक आठवडाभरापूर्वी जे सत्ताधारी गटातले राष्ट्रवादीचे जे कोणी आमदार आहेत, धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं होतं की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुद्धा आता 5 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत किंवा आमच्या संपर्कात आहेत, आणि 12 डिसेंबर पर्यंत मला वाटतंय की ते आमच्याकडे येतील. तर ही 12 डिसेंबरची तारीख देण्यात आली आहे, ती कोणत्या आधारे देण्यात आली असेल? खरंच असं काही पडद्यामागे सुरू आहे का? नेमकं मवियामध्ये काय घडतंय, आणि मवियाला खरं तर काय रणनीती आखावी लागणार आहे, किंवा कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालीये का आता? जर फुटणार असतील ही लोक, तर नेमकी कारणं काय असू शकतात? या सगळ्यांबाबत आपल्याला आज चर्चा करायची आहे, त्यासाठीचाच आजचा हा न्यूजरूम. नमस्कार, मी शीतल, आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते सर जोडले गेलेत. तर खूप खूप स्वागत आहे ऑडिओच्या विशेष भागात. नमस्कार सर, सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या पद्धतीनं मी उल्लेख केला की ठाकरेंच्या सेनेचे खासदार फुटले, नंतर शरद पवार जे आहेत त्यांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे खासदार फुटणार अशा चर्चा रंगल्या. पण त्या चर्चा फक्त शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी तर फेटाळल्यात. पण ही केवळ राजकीय दबावाची खेळी म्हणावी लागेल, की खरंच काही मी म्हटलं तसं पडद्यामागे काही घडतंय का मवियामध्ये, विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेत? निश्चितच आपण जर पाहिलं तर म्हणजे आता जरी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे सांगत असतील की खासदार फुटणार नाही आहेत, तर ते तशा पद्धतीचं नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला माहित होतं की शिवसेनेचे खासदार फुटणार अशी चर्चा होती, त्यावेळेला सातत्यानं एकतर उद्धव आणि संजय राऊत यांनी सुद्धा त्या गोष्टीचा इन्कार केलेला होता की आमचे खासदार कोणाच्या संपर्कात नाही आहेत, सगळे संपर्कात आहेत, मग आमच्या बरोबर सगळेजण ऑनलाईन जोडले गेलेत वगैरे अशा प्रकारचे दावे त्यांनी केलेले होते. आणि आपल्याला आठवत असेल तर पाटील तर मातोश्रीच्या बैठकीला उपस्थित होते, आणि नंतर काय झालं आपल्याला माहितीये. त्यामुळं खासदार फुटणार नाहीत, म्हणजे त्यावेळेला सुद्धा आमचा पक्ष फुटणार नाही असं स्वतः शरद पवारांना वाटत होतं. पण अजित पवार गेले सगळे हे करून, आणि अजित पवार स्वतः सुद्धा सांगत होते की मी 100% स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहून देतो, मी काय फुटणार नाही म्हणून. तर ते फुटले आणि त्यांनी राष्ट्रवादी दावा करून तो पक्ष घेतला. त्यामुळं राजकारणामध्ये अशा प्रकारच्या म्हणण्याला फारसा किती अर्थ असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला आठवत असेल तर शिवसेनेचे खासदार ज्या वेळेला संपर्कात होते एकनाथ शिंदेच्या, त्यावेळेला एक वेळ एकनाथ शिंदेने सुद्धा स्टेटमेंट काढलेलं होतं की ज्या वेळेला मिररला अशा प्रकारची एक बातमी आलेली होती की खासदार हे एकनाथ शिंदेच्याकडे जातील, त्यावेळेला एकनाथ शिंदे स्पष्टीकरण दिलं होतं की अशा प्रकारचे कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत आणि आम्ही काय अशा प्रकारच्या खासदारांना घेणार नाही, अशा प्रकारचं स्वतः त्यांनीच एक प्रकारची माहिती दिलेली होती. पण तरी सुद्धा काय झालं आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळं राजकीय नेते असे दावे करणं ह्यात नवीन काय नाही आहे. पण ज्या गोष्टी म्हणजे माझ्या सूत्रांच्याकडून मला त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जे धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीचे खासदार हे फुटतील म्हणून. तर राष्ट्रवादीचे अनेक खासदार हे ऑलरेडी भाजपच्या संपर्कात आहेत. पण प्रश्न असा आहे की त्यांना मग अजित पवार गटात जायचा की एकनाथ शिंदे त्यांना घेणार, हा त्यातला फक्त महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शरद पवारांचे खासदार फुटणार हे निश्चित आहे, म्हणजे हे आज ना उद्या ते होणार 100%. पण त्याच्यामध्ये फक्त मुद्दा असा आहे की ते सुनेत्रा पवारांच्याकडे जाणार की एकनाथ शिंदेच्याकडे जाणार हा प्रश्न आहे. एवढाच फक्त आता विषय राहिलेला आहे. त्यामुळे ते फुटणार हे निश्चित आहे. आता सर, तुम्ही तर म्हणताय हे निश्चित आहे वगैरे,
पण यामध्ये तुम्ही पुन्हा मी सांगितलेला त्याचा उल्लेख केला की धर्मराव बाबा अत्रमांनी जे काही विधान केलं त्यात त्यांनी फक्त 5 खासदार फुटणार इतकंच नाही सांगितलं, तर त्यांनी तारीख सुद्धा सांगितली आहे. 12 डिसेंबर पर्यंत वगैरे ते येतील. म्हणजे अगदी त्यांनी काय म्हणतात कॅज्युअली ते बोललेत, ते विधान केलंय. पण यात 12 तारखेचा जो काही उल्लेख केला त्याचा रेफरन्स काय आपल्याला लावता येईल किंवा ती तारीख तीच का? त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस असतो म्हणून ते कदाचित बोलले असतील, पण त्याच्यामध्ये एक त्याची बरं. हिस्ट्री सांगतो तुम्हाला. म्हणजे 12 डिसेंबर का, तर मागच्या 12 डिसेंबरला ज्या वेळेला अजित पवार हयात होते त्यावेळेला 12 डिसेंबरलाच पक्ष विलिनीकरणाची घोषणा होणार होती त्या दिल्लीमध्ये. म्हणजे इथले सांगलीचे नेते जयंत पाटील आहेत किंवा अमोल कोल्हे आहेत किंवा सगळे नेते आहेत की ज्यांची राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, तर त्यातल्या अनेक नेत्यांशी मी पर्सनली बोललेलो आहे. तर त्याच वेळेला त्यांचं असं म्हणणं होतं अजित पवारांचं, की अजित पवारांचं तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला तिथं एक त्यांचा सोहळा होता दिल्लीला मध्ये, तर त्याच वेळेला विलिनीकरणाची घोषणा करायची अशी स्वतः अजित पवारांची इच्छा होती आणि तशा प्रकारचा एक आराखडा तयार झालेला होता. म्हणजे आराखडा काय होता की शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करणं आणि त्यानंतर मग जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्री आणि रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद, अशा प्रकारचा एक फॉर्म्युला सुद्धा तयार झालेला होता. तर ती तारीख होती 12 डिसेंबर आणि अजित पवारांची इच्छा होती. पण आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला जी राष्ट्रवादीची जी तुमचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची जी कंपनी आहे डिझाईन बॉक्स, त्या डिझाईन बॉक्सच्या अग्रवालनी असं एक सुचवलं अजित पवारांना की आपण आत्ता घाई करायला नको, आपण नगरपालिका निवडणूक, महानगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीची वाट बघून त्याच्यामध्ये काय होतंय बघून ते करू. त्यामुळं त्यांच्या सल्ल्यामुळं किंवा त्यांच्या दबावामुळे तो विषय टाळला गेला. त्याच वेळी तर 12 डिसेंबरलाच विलिनीकरणाची घोषणा होणार होती आणि त्यानंतर मग असं ठरलं की फेब्रुवारीमध्ये की ज्या वेळेला सगळ्या नगरपालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुका संपतील त्यावेळेला आपण ती घोषणा करायची. पण आपल्याला माहिती आहे की दुर्दैवानं अजित पवारांचं निधन झालं आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या माहित आहेत. कदाचित त्याच्यामुळं अत्राम 12 डिसेंबर म्हणत असतील सगळ्या एक गोष्ट. पण माझी माहिती अशी आहे की जे आता त्यांचे 8 खासदार आहेत शरद पवारांचे, त्यातले 5 खासदार म्हणजे 3 खासदार सोडले. एक स्वतः सुप्रिया सुळे आहेत, एक अमोल कोल्हे आहेत आणि नाशिकचे खासदार भगरे म्हणून आहेत. तर हे 3 खासदार फक्त फुटण्याच्या स्थितीत नाही आहेत, पण उरलेले 5 खासदार आहेत. हे 5 खासदार मात्र संपर्कात आहेत, पण ते अजित पवार गटाच्या संपर्कात नाही, तर ते एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटामध्ये ते जातील अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्याला स्वतः अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याची अशी पण माहिती आहे. म्हणजे ही ज्यावेळी माहिती कळाली त्यावेळेला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी म्हणजे आपल्याला आठवत असेल मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांनी अमित शहाची भेट घेतलेली होती सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी. तर ही भेट यासाठीच घेतलेली होती की एकतर त्यांना अर्थमंत्रीपद पुन्हा पाहिजे होतं राष्ट्रवादीकडं आणि काही मंत्रिमंडळाचा बदल सुद्धा त्यांना पाहिजे. म्हणजे आता नरहरी झिरवळांचा विषय असेल किंवा छगन भुजबळ असेल, तर अशा लोकांना बदलून काही नवीन चेहरे त्यांना इंट्रोड्यूस करायचे आहेत पार्थ पवार आणि सुनेत्र पवारांना. त्याच्यासाठी गेलते. तर त्याच वेळेला त्याने अमित शहाच्या मागणी अशी केली की आमचे काही खासदार म्हणजे शरद पवार गटाचे हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत आणि ते त्यांच्याकडं घेऊ इच्छित आहेत, पण तसं न करता तुम्ही त्यांना आमच्याकडं पाठवा म्हणजे आमची ताकद वाढेल आणि इनडायरेक्टली मित्र पक्षांची ताकद होईल. पण त्यावेळेला माझी माहिती अशी आहे की त्यावेळेला सुद्धा अमित शहानी कुठल्या प्रकारचा शब्द हा दिलेला नाही. उलट त्यांनी एकनाथ शिंदेना गोळ्याड दिलेला आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. कारण त्यांना अमित शहाचं आपल्याला माहिती आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक शीतयुद्ध आहे आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद वाढवण्याचं काम हे अमित शहा या नेहमी करतात. आणि आता जे साधारण 6 खासदार झाले त्यामुळे 13 खासदार हे एकनाथ शिंदेचे झालेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा हे 5 खासदार आले तर एकनाथ शिंदेची ताकद वाढते आणि एकनाथ शिंदेना ते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की ते पुढच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की RSSच्या वेटो वापरच्या कामाने आणि पुढच्या काळामध्ये मग एकनाथ शिंदे असतील, टीएमसीचा पक्ष असेल, एनसीपी असेल, अशा पक्षांचे करून एनडीएचे जे उर्वरित खासदार आहेत तर ते खासदार पुन्हा मग मोदींच्या नंतर अमित शहाना पाठिंबा देतील अशा प्रकारची रणनीती अमित शहाची आहे. तर त्या दृष्टीनं त्यांची इच्छा आहे की ते शरद पवारांचे खासदार आहेत तर ते सुनेत्रा पवारांच्या न जाता एकनाथ शिंदेकडे जावं असा प्लॅन आहे आणि त्यानुसार आज न उद्या हे ऑपरेशन तुतारी जे आहे ते 100% होणार. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की
शरद पवारांनी स्वतः शरद पवार नाही म्हणतात किंवा ज्या वेळेला सुप्रिया त्यांनी म्हणतात त्याचं कारण असं आहे की डिलिमिटेशन कमिटीसाठी आणि बाकीच्या जे त्यांच्या वन नेशन वन इलेक्शनसाठी जे बहुमत भाजपला पाहिजे आहे, म्हणजे भाजपला 360 जागांचं 2/3 बहुमत हे संसदेमध्ये पाहिजे आणि त्यासाठी कधी अबसेंट राहून किंवा थेट प्रत्यक्षपणे आम्ही मदत करू अशा प्रकारचं ग्वाही ही शरद पवारांनी किंवा सुप्रिया यांनी दिलेली आहे अमित शहाना. पण तरी सुद्धा म्हणजे आमचा पक्ष फोडू नका आम्ही मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा अमित शहानी ते प्रपोजल स्वीकारलेलं आहे असं दिसत नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जर कारण ह्याच्यापूर्वीच महाराष्ट्रातील एक बडे नेते आणि सुप्रिया सुळे यांची बैठक ही अमित शहाच्या बरोबर झालेली होती. त्यावेळेला त्यांनी एनडीए बरोबर या असं चर्चा त्यांना ऑफर दिली होती, पण त्यावेळेला सुप्रिया त्यांनी ती नाकारलेली. त्यामुळं ज्या पद्धतीनं अमित शहा हे उद्धव ठाकरेंच्यावर विश्वास ठेवत नाहीत तशा पद्धतीनं शरद पवारांच्या पक्षावर विश्वास ठेवते, तर त्यामुळं ते ऑफर न मानता ते पक्ष फोडायचा उपक्रम राबवतील असं मला वाटतं. आणि पुढच्या काळामध्ये हे 5 खासदार फुटले तर मला तर एक विश्लेषण म्हणून आश्चर्य वाटणार नाही. सर खरं तर आता आपण पाहिलं तर हे खासदार आमदारांच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत फुटीबाबतच्या, मग ते खासदार किंवा आमदार मी म्हटलं तर कोणी असो, पण यामध्ये ज्यावेळेस 25 जून रोजी मवियाची बैठक पार पडली, मी मागेही सांगितलं संदर्भ दिला, त्यात जे मवियाचे एकूण 60 आमदार आहेत त्यापैकी 23 आमदार हे गैरहजर होते. आणि ज्या पद्धतीनं, कारण आपण सतत असं म्हणतो की राजकारणात टायमिंग फार महत्वाचं असतं आणि आता जे टायमिंग राजकारणातलं पाहतोय ते फार अस्थिर दिसतंय ते सगळं. तर या सगळ्या टायमिंगचा विचार करता सध्याची ही अनुपस्थिती जी होती आमदारांची, ही तुम्हाला फक्त एक साधी गैरहजेरी वाटतेय की मवियातील अंतर्गत अस्वस्थतेचा तो कुठे काय म्हणू शकतो आपण स्पष्ट इशारा आहे का, संकेत आहे का? नाही, मुळात आता महाविकास आघाडीची गरज कुणाला उरली हा प्रश्न आहे. कारण काय प्रॉब्लेम झालाय, काँग्रेसच्या मी काही नेत्यांशी वरिष्ठ नेत्यांशी बोललो तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की महाविकास आघाडीची बैठक त्यावेळेला तुम्ही जर पाहिला असेल तर हर्षवर्धन सपकाळ किंवा उद्धव ठाकरे घेतली आणि त्या बैठकीला शरद पवार स्वतः किंवा तुमचे जयंत पाटील वगैरे उपस्थित नव्हते. तर मुळात असं आहे की महाविकास आघाडीचे जे आता जे तुमचे जे दोन्ही पक्ष आहेत म्हणजे सेना पक्ष आणि राष्ट्रवादी, तर हे पक्ष काँग्रेसच्या दृष्टीनं हे रिलेव्हंट राहिलेत की हा प्रश्न आहे. कारण काँग्रेसच्या काही नेत्यांशी वरिष्ठ नेत्यांशी बोलू तर ते म्हणले की राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्या फायद्याच्या गोष्टी करतो आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या फायद्याच्या गोष्टी करतात. कारण ज्या वेळेला काँग्रेसला गरज होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी काही परस्पर स्वतः म्हणजे आपल्याला माहित असेल सांगलीची जागा त्यांनी सोडण्यास नकार दिला, काही इथल्या जागा सोडण्यास नकार दिला आणि स्वतःची मनमानी केली. ज्यावेळी मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर काही लोकांना घेतलं नाही, अजित पवारांना जास्त झुकतं माप दिलं आणि त्यानंतर मग त्यांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते भेटत नव्हते, काँग्रेसच्या नेत्यांना किंमत देत नव्हते, अशा प्रकारची एक त्यावेळेला चर्चा होती. ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा परस्पर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची युती केली मुंबई ठाणे परिसरामध्ये. त्यावेळेला साधं काँग्रेसच्या नेत्यांना विचार सुद्धा घेतला नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते म्हणतात की तुम्ही तुमचं राजकारण करत असाल आणि जे तुम्हाला गरज पडते त्यावेळेला तुम्हाला महाविकास आघाडीची आठवण तुम्हाला येत असेल तर आम्ही सुद्धा तुमचे साथ किती वेळ देणार हा त्यांचा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा राष्ट्रवादीचा की राष्ट्रवादी पक्षाला तुम्हाला माहिती आहे की परस्पर काही ठिकाणी म्हणजे आपल्याला आठवत असेल की नंतर ज्या वेळेला कळलं की अजित पवारांच्यावर त्यांचं पक्ष विलिनीकरणाच्या गोष्टी चाललेल्या होत्या त्यावेळेस सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना असं वाटलं की तुम्ही परस्पर म्हणजे आपण महाविकास आघाडीमध्ये असो आणि तुम्ही परस्पर विलिनीकरणाच्या गोष्टी करताय, चर्चा करताय, तुमच्या चर्चा सुरू होत्या, तर याचा अर्थ तुम्हाला महाविकास आघाडीची गरज नाही असं त्यांचा काँग्रेसच्या नेत्यांचा एक सूर झालेला आहे. त्यामुळे ही बैठक फक्त औपचारिक होती. त्यामुळे काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांना ते फारसं काय गांभीर्याने घ्यावं असं वाटलं नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात आपापल्या कार्यक्रमात व्यस्त होता. त्यामुळं ठाकरेंच्या बैठकीला गांभीर्याने कोणी घेतलं नाही, कारण ठाकरे स्वतः किती आम्हाला गांभीर्याने घेतात हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुद्धा काही सांगता येत नाही, ते कधी सुनेत्रा पवारांच्यावर जातात, कधी त्यांच्यावर जातात, त्यांच्या पक्षाशी त्यांचं अंतर्गत सेटलमेंट सुरू असते. त्यामुळे आपण विरोधक म्हणून काम करण्यासाठी खरोखरच आपली इच्छा आहे का असा प्रश्न आहे. आणि आपल्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा गट आपल्याला वापरून घेतो अशा प्रकारची भावना काँग्रेसच्या नेत्यांची झालेली आहे. त्यामुळं ते महाविकास आघाडीचं अस्तित्वच पुढच्या काळामध्ये प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळं त्या बैठकीला आमदार गैरहजर राहण्यात काही विशेष नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे काँग्रेसकडे नेतृत्व आता नाही आहे, काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे एक राज्यात एकमुखी नेतृत्व नाही, पण काँग्रेसची पक्ष संघटना आहे, काँग्रेसचं मतदान आहे, काँग्रेसचं 20% मतदान किंवा देश पातळीवर आहे, काँग्रेसचं केडर आहे. आणि काँग्रेसचं या तुम्ही बघितलं असेल तर काँग्रेसचं
या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये इतर दोघांपेक्षा चांगलं परफॉर्मन्स त्यांचा झालेला आहे. मग अशा वेळेला काँग्रेसला वाटते की आपण विरोधक म्हणून इंडिपेंडेंट असू, तर ह्या दोघांना महत्व देण्याचं काय कारण? आणि हे दोघं ह्या दोघांची भाषा सुद्धा कधी महायुतीच्या बरोबरीनं असते आणि हे कधीही सेटलमेंट होऊ शकतात. त्यामुळे आपल्यालाच विरोधी पक्ष म्हणून करायचा आहे. त्यामुळे त्या आमदारांचं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणला की आमदार फुटणार आहेत का, तर त्यातले शिवसेना उद्धव ठाकरेंचे काही आमदार आहेत हे ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत, ही गोष्ट खरी आहे. पण अर्थात त्यांना अजूनही, म्हणजे माझी माहिती अशी की 2/3 जागा मिळालेली नाहीत किंवा तेवढे आमदार फुटणार नाहीत. कारण आपण जर बघत असाल तर जवळजवळ 20 आमदार जे उद्धव ठाकरेंचे आहेत त्याच्यापैकी 10 आमदार हे फक्त मुंबईचे आहेत. आणि मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद अजूनही इंटॅक्ट आहे. म्हणजे मुंबईमध्ये अजून तुम्ही असेल तर केदार आहे, त्यांच्या जवळजवळ तुम्ही म्हटलं ते 65 त्यांचे नगरसेवक आहेत आणि मुंबईमध्ये शाखांचं नेटवर्क आहे. तर मुंबईमधले 10 जे हे आहेत तुमचे आमदार आहेत, तर ते फुटतील अशाच प्रकारची लगेच परिस्थिती नाही. त्यामुळं ते ऑपरेशन थांबलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ते संपर्कात नाही असं नाही. परत तुम्ही बघितलं असेल तर 10 आमदार जे राष्ट्रवादीचे आहेत त्याच्यामधले अगदी एक जयंत पाटील असतील, तुमचे रोहित पवार असतील किंवा तुमचे एक 2-3 जितेंद्र आव्हाड सारखे सोडले, तर उरलेले आमदार हे सत्तेत दिशेनं चेहरा टाकून बसलेले आहेत. म्हणजे कधी आम्हाला कोण घेते अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे तिथं सुद्धा फुटू शकतात. पण तिथं सुद्धा 2/3 आणि या सगळ्या गोष्टीचं घोळ अजून सुरू आहे. त्यातले आधे उदर असं जाणं शक्य नाही. म्हणजे काही जितेंद्र आव्हाडांसारखे लोक हे काँग्रेसमध्ये, आणि म्हणजे रोहित पवार सुद्धा मागच्या आपण चर्चा केली ते काँग्रेस बरोबर अफिलिएटेड बऱ्यापैकी इंटरनल आहे. आणि काही लोक मग भाजप बरोबर जातील अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर त्यामुळे काँग्रेसच्या लोकांना इंडिपेंडेंट स्वतःच बऱ्यापैकी करावंच आहे. त्यामुळे त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला कोणी गांभीर्याने घेतलं नाही. कारण कुणाचाच विश्वास कुठल्या नेत्यांच्यावर नाही आहे. म्हणजे ना हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास हा शरद पवार गटावर आहे किंवा उद्धव ठाकरेंच्यावर आहे. उद्धव ठाकरेंचा विश्वास कोणावर नाही आहे. कारण काय झालं, या दोघांनी आपापला, तुम्ही बघितलं असेल तर विधानसभेमध्ये त्यांनी अंबादास दानवेची निवड वर्णी लावून घेतली आणि खासदारकीला त्यांनी शरद पवारनी आपल्या स्वतःची वर्णी लावून घेतली आणि काँग्रेसला काहीच मिळालं नाही. अशा वेळेला काँग्रेसच्याला वाटते की आपण नुसतंच वापरून घेतलं जातोय. त्यामुळं हळूहळू काँग्रेसनं त्या सगळ्यांपासून लांब जात आपापली स्वतंत्र अस्तित्व करण्यास सुरुवात केलेली आहे. आता सर तुम्ही सांगितलं की कुठले आमदार कोणाच्या संपर्कात आहेत किंवा किती आमदार मुंबईतले आहेत, कशा पद्धतीने 2/3 घोळ सगळा काय म्हणू शकतो जुळवून आणण्यासाठी, हे सगळं गणित जुळवून आणण्यासाठी थांबवण्यात आलंय हे सगळं. पण हे आमदार फुटतील नाही फुटतील ही पुढची गोष्ट. पण आतापर्यंत तर जे काही झालंय आपण सगळ्यांनी पाहिलं मवियामधलं. मग इथून पुढे मवियाने आपल्या पक्षातली, म्हणजे प्रत्येक मवियातील पक्षाने आपल्या होणारी गळती जी आहे, आमदार असतील खासदार असतील, ती रोखण्यासाठी आता कोणती राजकीय किंवा संघटनात्मक रणनीती आखणं आवश्यक आहे? त्याच्यामध्ये आता असं आहे की ऑलरेडी म्हणजे ज्या पद्धतीनं आता काही लोकांनी आरोप केला त्यातल्या काही गोष्टी खऱ्या आहेत. म्हणजे आता हे सगळेजण उद्धव ठाकरेंच्या चिन्हावर निवडून आलते का, तर खरं आहे सगळं. पण त्यानंतर उद्धव ठाकरे, त्यानंतर तुमचे राज ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, तुमचे आदित्य ठाकरे असतील, यांनी किती पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला, किती ठिकाणी फिरले, किती लोकांना कार्यकर्त्यांना बळ दिलं, हा प्रश्न आहे. म्हणजे एक गोष्ट आहे की जरी समजा आमदार खासदार गेले तरी पक्षाचा जिल्हा प्रमुख असेल, उपनेता असेल, नेता असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, ही संघटना आहे. पण या संघटनेला ताकद देणं आणि त्यांच्यामध्ये एक उर्मी तयार करणं, त्यांना आपल्या संघटनांचा ताकद वाढवणं, ह्या गोष्टी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी पण केलेल्या नाहीत, शरद पवारांच्या राष्ट्रवादी केलेल्या नाहीत आणि काँग्रेसमध्ये सुद्धा काही अडचणी आहेत. म्हणजे आमदार खासदारांचे संपर्क असले तरी जिल्हाध्यक्ष असेल काँग्रेसचा, तुमचा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष असेल, तुमचे तिथले संपर्क असतील, तालुका अध्यक्ष असतील, त्यांना रिचार्ज करण्याच्या दृष्टीनं सुप्रियाताईंनी काय प्रयत्न केलेत का? सुप्रियाताई फिरल्यात का? जयंत पाटलांनी राज्यभर दौरा केलाय का? रोहित पवार आहेत ते स्वतः फक्त आंदोलन करतात, पक्ष त्याच्यामध्ये किती दिसतो हा प्रश्न आहे. शशिकांत शिंदेनी काही पक्ष संघटना वाढीसाठी काही केलंय का? त्यांना काय ताकद दिली आहे का? किंवा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी काही आपला तालुका अध्यक्षापासून सगळे ब्लॉक अध्यक्षपर्यंत काही केलंय का? म्हणजे सृजन अभियान तिने राबवलं, पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम किती झाला? आणि संघटनात्मक ताकद करणं, त्या संघटनेला काम देणं, त्या संघटनेला आता महागाईचा असेल किंवा आता आपल्याला आठवत असेल की आता राम मंदिरचा विषय, त्याच्यामध्ये राम मंदिरमध्ये काही चोरी झाल्या, तर त्याबद्दलचा काही लोकांच्या जागृती असेल, महागाई असेल त्याच्याबद्दल असेल, किंवा आता एक क्रूड ऑइल, आता आपल्याला माहिती आहे युद्धानंतरचे क्रूड ऑइल $115 प्रति बॅरल होतं, ते आता जवळजवळ 80 आले. त्यामुळे पुन्हा महागाई कमी करण्यासाठी जे काय आंदोलन करायला पाहिजे ते असेल, किंवा आता आपल्याला माहिती आहे की
शासनाला एक तपपूर्ती झाली, म्हणजे मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हो. प्रत्येक मंत्र्यानं, केंद्रीय मंत्र्यांनी, राज्य मंत्र्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन 12 वर्षाची त्यांची माहिती उपलब्धता ही सगळ्या जनतेला दिली. किती महाविकास आघाडीच्या, काँग्रेसच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या 12 वर्षाचं खंडन करणं किंवा त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन काय जिल्ह्यात काम झालं, 12 वर्षात काय झालं, रस्ते झाले का, पूल झाले का, सरकारला म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का, नेमकं काय झालं, या सगळ्या गोष्टीची चिरफाड करणारी काही प्रोग्राम दिलेला आहे का त्यांच्याकरता? हे जर नसेल तर मग तुम्हाला पक्ष आणि संघटना सगळं बळकट करणं किंवा त्या सगळं अशक्य आहे. आणि ह्या सगळ्या आळशीपणामुळं आणि ह्या हलगर्जीपणाच्या वृत्तीमुळं हे सगळे पक्ष लयाला जातात. आणि मुळातच सगळे राजकारणी आता निधीकरणासाठी राजकारणात आहेत, म्हणजे त्यांना ना विचारधारा काय राहिली. आणि मुळात कसं आहे, जनतेला सुद्धा काही त्याच्याबद्दल काय पडले असं वाटत नाही. 1500 रुपये आपण महिलांनी घेतले, त्यानंतर मग महिला सुरक्षेचा मुद्दा वाऱ्यावर जातो. परत शेतकरी सुद्धा हमी भावापेक्षा किंवा मला मिळणाऱ्या मदतीपेक्षा 2000 रुपयाच्या पीक किसान सन्मान योजनेला महत्व देताना दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या होत असल्यामुळं एक जनतेला सुद्धा काही म्हणजे त्याबद्दल पक्षविध झाल्यानंतर किती जनतेने तर किती जाब विचारलाय की आपण ज्या चिन्हावर लोकांनी निवडून दिलं ते चिन्ह सोडून दुसरे जात आहेत. म्हणजे ठीक आहे, पक्षानं जाब विचारला पाहिजे, त्याच्याबद्दल लोकांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारलं पाहिजे, पण जनता तर किती जागरूक आहे की अशा प्रकारचं डिफेक्शन होऊ नये की आम्ही तुम्हाला म्हणजे ही खरं म्हणजे जनतेची चेष्टा आहे अशा प्रकारचं मतदान करून सुद्धा दुसऱ्या पक्षात जाणं. मग जनता ही जागरूक नाही, त्यामुळे तेही निवांत आहेत सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि मग त्या पद्धतीनं एक संघटना स्ट्रॉंग नसल्यामुळे आणि विचारधारा स्ट्रॉंग नसल्यामुळे आणि जनतेतनं रेटा नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात या गोष्टी आणखी एकदा झाल्या राज्याच्या पातळीवर, अगदी आता नगरसेवक फुटतात, सगळे जिल्हा परिषद सदस्य फुटतात, त्यामुळे या फुटाफुटीमध्ये जोपर्यंत जनता त्यांना धडा शिकवत नाही किंवा संघटना स्ट्रॉंग होत नाही, संघटनेचे लोक धडा शिकवतील, तोपर्यंत अशा गोष्टी सुरू राहणार. खरं तर सर, ज्या पद्धतीनं तुम्ही माहिती दिली, एकूणच मवियामधल्या सगळ्याच पक्षांना कशा पद्धतीनं गळती लागली आहे आणि ती रोखण्यासाठी काय रणनीती खरं तर मवियाने आखली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचा माझा आजच्या या विषय होता, आजच्या विषयातला प्रश्न होता तो म्हणजे धर्माराव बाबा आत्रामांनी ज्या पद्धतीने सांगितलं की शरद पवारांचे राष्ट्रवादीचे 5 खासदार फुटणार आहेत, आणि तेवढं सांगून ते गप्पा नाही बसले. त्यांनी सांगितलं 12 डिसेंबर पर्यंत ते फुटतील किंवा आमच्याकडे येतील. तर ही 12 डिसेंबर हीच तारीख का असेल, याच्या मागे जे तुम्ही याच्याबद्दल जे तुम्ही विश्लेषण केलं तेही फार महत्वपूर्ण आहे. दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.